नमस्कार, लाईव्ह डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजची हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे रेड फोर्ट म्हणजे लाल किल्ल्याला आज आपण व्हिजिट देणार आहोत। तर आज मी तुम्हाला लाल किल्ला कसा आहे आणि त्याची हिस्टॉरिकल माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हालाही लाल किल्ल्याचं महत्त्व आणि लाल किल्ला काय आहे आणि दिल्लीमध्ये एवढं लाल किल्ल्याला काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला माझ्यासोबत तुम्ही ही लाल किल्ला एन्जॉय करा। तर इथे आपण आज रेड फोर्टची संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर रेड फोर्ट हा खूप मोठा फोर्ट आहे। दिल्लीचा लाल किल्ला हा भारताच्या राजधानी दिल्लीतील एक ऐतिहासिक किल्ला आहे। लाल किल्ला हे भारतातील एक अद्वितीय पर्यटन आकर्षण आहे। या भारतीय किल्ल्याला भेट देण्यासाठी इतर देशातील पर्यटकांनाही उत्सुकता असते। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हा दिल्लीचा लाल किल्ला एवढं त्याला काय महत्त्व आहे। त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये मी वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा सांगणार आहे। पण सुरुवातीला तुम्हाला या लाल किल्ल्यामध्ये असलेला बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तो अतिशय इंटरेस्टिंग असा बाजार आहे आणि तुम्हा सगळ्यांना या बाजाराबद्दल माहिती आहे, कारण या मार्केटवरच एक गाणं सुद्धा आलं होतं, ते म्हणजे मीना बाजार। तर हे मीना बाजार अतिशय फेमस बाजार आहे आणि इथे अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि काय एवढं फेमस आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाल किल्ल्याचा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये करणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे मीना बाजारचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। तिथे काय काय गोष्टी भेटतात, आम्ही सुद्धा या मार्केटमधून भरपूर खरेदी केलेली आहे आणि खूप छान असं मार्केट आहे। तर रेड फोर्ट पाहायला तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा एंट्रन्सलाच तुम्हाला हा बाजार पाहायला भेटेल, जिथे ह्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील। तिथेच तुमचा जास्त वेळ जाईल आणि नंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खरा रेड फोर्ट पाहायला भेटेल। तर तुम्ही इथून बाहेरून पाहू शकता की जिथे आपलं प्रत्येक वर्षी 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला ध्वजावंदन केलं जातं, तर तिथेच केलं जातं, म्हणजे रेड फोर्टलाच केलं जातं। तर ती जागासुद्धा हीच आहे आणि तुम्ही याच्या ज्या कंपाऊंड वॉल्स आहेत त्या तुम्ही पाहतच असाल की किती भव्य आहेत आणि पूर्णपणे लाल दगडांच्या आहेत। या लाहोरी गेटमधून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्हाला एक मोठं अंगण दिसेल आणि अंगण दिसल्यानंतर एक मोठी कमान दिसेल। तर त्या कमानीवरच एक फडकवलेला तिरंगा तुम्हाला जवळून पाहता येईल। हे पहा, हे आहे। आणि याच्या आतमध्ये जी कमान दिसेल त्याच्या आतमध्येच तुम्हाला सुरुवातीपासूनच मीना बाजार असलेले एक भव्य कमान आणि मीना बाजार तुम्हाला दिसायला सुरुवात होईल। तर देशभरातील कारागिरांनी बनवलेल्या हस्तकलेची विक्री करणारी दुकाने बाजारपेठेत भरलेली आहेत। तुम्हाला कच्च्या कामाच्या पिशव्या, जुट्ट्या, पश्मिना शॉल, पोशाख, दागिने, भिंतीवर बसवलेल्या प्लेट्स, क्रॉकरी आणि बरेच काही या बाजारात मिळून जाईल। हा जो लाल किल्ल्याच्या आतला जो मीना बाजार आहे ना, तो दरिबा कालन आणि जामा मस्जिद यांच्यामध्ये वसलेले मीना बाजार हे शहरातील सर्वात जुने बाजारपेठांपैकी एक आहे। याला चट्टा चौक बाजार म्हणूनही ओळखले जाते। या ठिकाणचे कॉरिडॉर तुम्हाला मुघल काळातील दिल्लीपर्यंत पोहोचवतात। इस्लामिक स्पर्श टिकवून ठेवत येथील बहुतेक दुकाने पारंपरिक मुस्लिम कपडे जसे की बुरखे, मुस्लिम महिलांनी परिधान केलेले बुरखे, पुरुषांसाठी पारंपरिक नक्षीदार टोप्या आणि इस्लामिक धार्मिक स्थळांची चित्रे विकली जातात। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे देखरेख केलेल्या या जुन्या बाजारपेठेत लग्नाचे कपडे, रंगीबेरंगी ब्लँकेट, शॉल आणि अगदी डायरी विकणारी काही दुकाने आहेत। पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण म्हणजे त्याच्या काही जुन्या इमारतींवर आजही दिसणारे गुंतागुंतीचे मुघलकालीन कोरीव काम। या मार्केटबद्दल तुम्हाला माहिती होतं का? तर हे मला कमेंट करून नक्की सांगा, जे लाल किल्ल्याच्या आतमध्ये आहे आणि अगदी फॅब मार्केट आहे। तर तुम्ही जगप्रसिद्ध स्मारकात प्रवेश करताच दुकानदार तुमचे स्वागत करतात आणि राजघराण्यांच्या पूर्वीच्या काळात त्वरित पोहोचवतात। लॅम्प शेड्सपासून ते सुंदर ट्रिंकेट्सपर्यंत मीना बाजारमध्ये हे सर्व आहे। तिथे तुम्हाला खूप छान अशा अँटिक गोष्टी पाहायला भेटतील, जसं की देवाच्या मूर्त्या, काही भांडी वगैरे अँटिक पाहायला भेटतील। वेगवेगळ्या प्रकारचे छान असे वर्क केलेले पर्सेस, हँडबॅग्स वगैरे पाहायला भेटतील। गळ्यातले, कानातले
अप्रतिम गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील। अगदी या सगळ्या गोष्टी 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये आणि सुरुवातीला ज्या तुम्ही बॅग्स पाहिल्या होत्या ना, तर त्या तर अतिशय छान होत्या आणि त्या 350 ते 400 रुपयापर्यंत आम्हाला पाहायला भेटल्या। आणि ह्या अशा सॉव्हेनर्स म्हणजे स्मृतिचिन्हे जे आपण घरी आणतो आणि फ्रीजवर लावतो, तर अशा काही गोष्टी तुम्हाला तिथे आठवणी बनवण्यासाठी मदत करतात। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शॉल, जशा काय पश्मिना शॉल्स वगैरे तिथे तुम्हाला पाहायला भेटतील। अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस, बॅग्स, परत बँगल्स वगैरे तुम्हाला भरपूर गोष्टी तिथे पाहायला भेटतील। म्हणजे तिथे तुम्ही गेलात की तुमची नजर हटणार नाही एवढ्या गोष्टी। घरात ठेवण्यासाठी अँटिक गोष्टीसुद्धा तुम्ही तिथून घेऊ शकता। आणि हे आम्हाला दुकान एक खूप आवडलं, जिथून आम्ही 2-3 बॅग्स घेतल्या होत्या। तर इथून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्ही तिथे घेऊ शकता। हे सॉव्हेनर्स आहेत, जे म्हणजे स्मृतिचिन्ह, जे आपण आठवण म्हणून घरी आणतो किंवा कोणाला गिफ्टिंगसाठी द्यायचं असेल तर तरीही आपण घेतो। तर अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला भेटतील आणि तुम्ही घेऊ शकता, कारण खूप कमी रेटमध्ये या गोष्टी तिथे सगळ्या भेटत होत्या। हा जो मीना बाजार आहे ना, तो लाल किल्ल्याच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रवेश फी पण असणार आहे, एंट्री फी। तर ती मिनिमम असते, खरं तर 50 रुपये वगैरे अशी आहे। आणि जर तुम्हाला तिथले संग्रहालय पाहिजे असतील तर 80 रुपये वगैरे असं आहे। फार नॉमिनल कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला हे लाल किल्ल्याची टूर करता येईल। खरं तर लाल किल्ला फिरायचा असेल तर मी तुम्हाला एक इथे सजेशन देईल, ते म्हणजे एक तर आरामदायक असे शूज घाला पायामध्ये आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवा, जेणेकरून तुम्ही तिथे म्हणजे एक प्लास्टिकची बॉटल खरेदी करणे टाळू शकता आणि म्हणजे तुम्हाला एक आरामदायक शॉपिंग करता येईल आणि फिरता येईल। आम्ही इथून लाल किल्ला म्हणजे मीना बाजारमधून काही गोष्टी खरेदी केलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच। इंटरेस्टिंग गोष्टी खरेदी केलेल्या आहेत, कानातले, गळ्यातले, बॅग्स वगैरे अशा गोष्टी घेतलेल्या आहेत, त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहता येईल। तर आजचा हा मीना बाजारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आणि किती जणांना हे रेड फोर्टमध्ये मीना बाजार हे मार्केट आहे हे माहिती आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा। तर पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।